पुण्य कशाला कामाला येतो, पुण्य कशाच्या कामाला येतं? ऐका, मी आणि माझा मित्र आपल्या आडूळ सारख्या म्हणजे आपल्या पाचोड सारख्या शहराच्या ठिकाणी फिरत होतो मोटरसायकलीवरती फिरत होतो. फिरता फिरता आमच्याकडून एक चूक घडली, नकळत एक चूक घडली. आता तेवढ्यात मग आम्हाला आमच्या जवळ पोलीस आले आणि पोलिसांनी म्हटले की महाराज लोक असून चुका करतात. म्हणे चला आता तुम्ही कुठं नेलं असन ते साप्त्याला. पोलिस कुठं नेतेत? हा, ते घेऊन गेले आम्हाला स्टेशनला. म्हणे महाराज तुमच्याकडून चूक घडली. म्हणलं घडली बुवा, आता घडली त्याला आम्ही काय करणार? काय नाही म्हणे, एक काम करा, तुम्हाला जेलमध्ये राहावं लागेल. म्हणलं राहू बुवा, पण आता ते बाकीचे कैदी ते कटळले महाराज, आम्हाला कटळले. तुम्ही खरंच मी कैदी असल्यासारखं बघू नका ना, मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. खरंच मी कैदी नाही, मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. हा, ते बाकीचे कैदी कटळले आम्हाला. ते म्हणे काय करा, यांची फाईल लवकर घेऊन टाका. काय झालं म्हणे? काय नाही म्हणे, आम्ही जेवायला बसलो का थांबा म्हणते. काय करता? काय नाही म्हणे, जेवायला बसलो का थांबा म्हणते. आमचा श्लोक म्हणायचा राहिला, आमचं पाणी म्हणायचं राहिलं, यांना काढून. अजून काय करतात? काय नाही म्हणे, दिवस मावळाचा टाइम म्हणे, यांचा वरडायचा टाइम सांगत होतो म्हणे, हरिपाटका काय घेतात म्हणे. अजून काय नाही म्हणे, चांगली झोप लागायचा टाइम म्हणे, यांचं भजन सुरू होतंय म्हणे, यांना काढून द्या. आता आमची लवकर फाईल कोर्टामध्ये आली. कोर्टामध्ये आल्यानंतर आता ते इकडून एक उभा करतात आणि इकडून एक उभा, बरोबर का? तुम्ही गेलेले कधी नाही? ऐका मग मी नेतो तुम्हाला. आता इकडून एक उभा करतात आणि इकडून एक उभा करतात. आता आम्हाला तसं उभा केलं आणि ते जज साहेबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता ते जज साहेबासमोर जास्त बोलून जमत नाही बाबा. हो महाराज, तुमच्याकडून चूक घडली. म्हणलं घडली जज साहेब, एक काम करा, तुम्हाला शिक्षा. म्हटलं काही शिक्षा द्या, आम्हाला मंजूर आहे. आता माझा गोड प्रसंग आहे बघा, माझा विषय इथं आहे. ऐका, त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही शिक्षा भोगायला तयार आहेत? म्हटलं जज साहेब आम्ही शिक्षा भोगायला तयार आहेत. मग ते म्हटले की महाराज तुमच्या लागी तुम्हाला शिक्षा देतो. ते म्हणे एक काम करा, तुम्ही पंढरपूरची वारी करतात का? हो म्हणे. म्हणलं जज साहेब आम्ही पंढरपूरची वारी, आता वारकरी म्हटल्यानंतर आम्ही महाराज लोक म्हटल्यानंतर पंढरपूरची वारी करतो. मग एक काम करा, 10 किलो डोक्यावरती वजन घ्यायचं आणि पंढरपूरची वारी करायची. आता म्हटलं सगळं वजन 10 किलो नाही. म्हटलं तरी काय हरकत नाही, म्हटलं आम्ही वारी करू म्हटलं. आता घरी आल्यानंतर माझा मित्र हुशार होता, त्याचं लग्न झालेलं होतं. असं म्हणतात लग्न झाल्यावर हुशार होतं माणूस, असं काय अनुभव अजून आले डॉक्टर साहेब? असं म्हणतात. आता त्याचं लग्न झालेलं होतं, तो घरी गेला आणि बायकोला म्हटला एक काम कर, एक किलोची एक भाकर कर. भाकर कळती ना बाजरीची, 1 किलोची एक भाकर कर आणि अर्धा किलो ठेचा दे. ठेचा कळतो तुम्हाला? हिरव्या मिरच्याचा. काही भागात खरडा म्हणतात, काही भागात चटणी म्हणतात, ठेचा म्हणतात. ते कोल्हापूर भागात त्याला विचित्र शब्द. एकदा मी जेवायला गेलो बाबा, कीर्तन झालं, आम्ही जेवायला बसलो तेवढ्यात नवऱ्याने आवाज दिला, अरे यार बाबाला चटका दे ना. मी मागचा दरवाजा बघित होतो, बाबा कुठून जावं. ती बाई आली, म्हटली महाराज कुठे देऊ चटका? म्हणलं ताटतच दे बाई, आपलं काय शरीर आहे का काय चटका घ्यायला की? हो, ठ्याच्याला चटका म्हणतात. त्यांनी काय केलं, अर्धा किलो ठ्याचा घेतला. अशा 9.5 भाकरी घेतल्या ना, अर्धा किलो ठ्याचा घेतल्या. आता मी घरी गेलो, मी छनी हातोड्याने ते दगड घेतला एक आणि बरोबर 10 किलो भरला, डोक्यावरती घेतला आणि त्या मित्राच्या घरासमोर आलो, त्याला आवाज दिला, अरे बाबा चल ना रे बाबा. त्यावेळेस तो बाहेर आला आणि त्यांनी शिदोरी घेतलेली होती. आता माझा साधा प्रश्न तुमच्याकडे, ज्याच्याकडे भाकरीची शिदोरी आहे तो पंढरपूरला पोहोचेल की ज्याच्याकडे दगडाची तो भाकरीवाला? तसंच आहे महाराज, ज्याच्याकडे पुण्याची शिदोरी आहे तो स्वर्गापर्यंत पोहोचेल. ऐका, आणि ज्याच्याकडे दगडाची म्हणजे ज्याच्याकडे पापाची शिदोरी आहे तो नरकापर्यंत जाईल. महाराज मी नाही सांगत, भगवंत सांगतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जायचे. पण भगवंत सांगतात ऐका, जर तुम्हाला माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला मात्र शुद्ध पुण्य कमवावं लागेल. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य.